हॅलो फ्रेंड्स, राणी मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण इथे पार्टीवेअर साडीचं फॅन्सी ब्लाउज कट करणार आहोत। साडी इथे बघा पूर्ण हेवी वर्कची आपली इथे साडी आहे आणि याच्यावरती छान शोभल या पद्धतीने आपल्याला एक छान असं ब्लाउज शिवायचं आहे। तर यासाठी बघा ब्लाउज पीस मध्ये इथे रेडीमेड आपल्या स्लीव आहेत वर्कवाल्या आणि बॅक पोर्शन पण इथे आपलं वर्कवालं या पद्धतीने। तर यात आपल्याला कटिंग करताना पूर्ण कटिंग जी ती अस्तरावरती करायची आणि बस याला अटॅच करायचं आणि स्टिच करायचं आहे। तर यासाठी चेस्ट वाईज आधी आपण अस्तराची डबल खडी घालून घ्यायची। तर चेस्ट वाईज आपण डबल घडी घातली आहे। चेस्ट वाईज डबल घडी म्हणजे काय तर बघा इथे आपला 36 इंचाचा चेस्ट घेर आहे तर 9 याचा चौथा पार्ट येईल। यात आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि याला आपण डबल फोल्ड ठेवायचं या पद्धतीने। बंद बाजू मी माझ्याकडून ठेवून घेतली आहे। उंची घ्यायची आपल्याला ब्लाउजची तयार जी उंची आहे आधी तर शोल्डर पॉइंटला एक सरळ लाईन ड्रॉ करा जेणेकरून शोल्डर हे आपलं कमी जास्त होणार नाही या पॉइंटला आणि या पॉइंट पासून उंची घ्यायची। ब्लाउजची तयार उंची असणार आहे 14 इंचावरती 1 पॉइंट एक्स्ट्रा म्हणजेच की 15 वरती आपल्याला पॉइंट द्यायचा आहे। आणि हे बघा हे झालं उंचीचं। बरेच इथे नवीन जे आहे शिकणारे त्यांना कळत नाही की नेमकं मेजरमेंट हे कसं घ्यायचं। तर आपल्याला मापासाठी इथे ब्लाउज आहे त्या ब्लाउजचं आपण करायचं काय बॅक पोर्शन या पद्धतीने। आता इथे आपल्याला उंची कशी घेतली आहे पाठीमागून आपण लाईन बघा तयार 14 आपण 15 घेतले बरोबर। आता यात आपल्याला शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचं। बरं लक्षात येत नाही की शोल्डरचं मेजरमेंट हे नेमकं कसं यायला हवं। सेंट्रल पॉइंटने आपण इथे या पद्धतीने पाठीमागचा पोर्शन ठेवलाय। आता यात शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचंय या पॉइंटला। तो अर्धा इंच आपण स्लीव मध्ये घेऊया कारण जॉईन करण्यात अर्धा इंच इथे गेलं या पॉइंटला जिथे आपला गळा रेडी होतो या पॉइंट पासून। तर साधारण एक 5.5 इंचाचा आपला इथे गळा आहे रेडी। शोल्डर 2.5 इंचाचा आहे अर्धा इंच या पॉइंटला म्हणजे 3 इंचाचं शोल्डर यायला हवं। गळ्याचा घेरा 2.5 इंचाचा येईल। तर या पॉइंटला बघा आपण 5.5 इंचाचं घेतोय शोल्डर। 5.5 इथे मी शोल्डर घेतेय। मुंड्याची उंची चार्ट आपण चॅनलवरती टाकलाय की कुठल्या साईजसाठी कसं घ्यायला हवं। ज्यांना समजत नाही परत एकदा त्यांच्यासाठी नवीन पाठीमागचा जो पार्ट आहे या पॉइंटला शोल्डर पॉइंटला टेप ठेवायचा आहे आणि काखेतलं मेजरमेंट घ्यायचंय बघा तिरकस या पॉइंट पासून। तर इथे बघा 6.5 इंचावरती आपल्याला घ्यायची आहे मुंड्याची उंची या पॉइंटला। तर 6.5 वरती 1 पॉइंट दिलाय मुंड्याच्या उंचीसाठी आणि जसं की आपण चेस्ट वाईज डबल घडी घातली आहे 9 वरती 1 पॉइंट द्यायचा। इथून पुढे 2 इंचची मार्जिन जे पॉइंट दिले स्केलने मॅच करायचे। आता कमरेचं मेजरमेंट कमर घेर आहे आपला इथे 30 इंचाचा 7.5 याचा चौथा पार्ट आणि यातही आपल्याला घ्यायचं आहे 2 इंच एक्स्ट्रा। आता या पॉइंटला जो एक्स्ट्रा वाला पार्ट आहे या पॉइंटला आपण मॅच करायचं आहे। त्यानंतर आता बॅक नेक जसं की मी म्हटले आपला डिझाईनचा आहे कसा कट करायचा आहे। पाठीमागे गोलाई घ्या 1.5 इंचावरती कुठल्याही प्रकारचा एक्स्ट्रा न घेता हलक्या हाताने अगदी हलक्या हाताने आपल्याला सरळ शोल्डर पर्यंत मॅच करायचं आहे। आता हे झाल्यानंतर गळ्याचा जो आकार आहे जे नवीन शिकताय स्पेशली त्यांच्यासाठी या पॉइंटला आपण बघा 2.5 इंचाचा आपला गळ्याचा घेरा घेतलाय। आधी घेऱ्यावरती 1 पॉइंट ड्रॉ करा आणि हा जो आपला पाठीमागचा गळा आहे या पॉइंटला आपल्याला या पद्धतीने तिरकसं बॅक पोर्शन या पद्धतीने हा आपला गळा रेडी व्हायला हवा। पण नेमका याला आकार कुठून द्यायचा आहे कसा द्यायचा हे लक्षात येत नाही त्यासाठी मी परत एकदा या पद्धतीने आपण इथे गळा ठेवला। या पॉइंटला 3.5 इंचावरती हलकीशी गोलाई घेतली आहे। इथे आपल्याला 4 घ्यायचं शोल्डर मध्ये अर्धा इंच दाबलं गेलं। त्यानंतर खाली याचं मेजरमेंट आहे गळ्याचं या पॉइंटला 7.5 इंचावरती पूर्ण गळ्याची इथे उंची घ्यायची आहे। 11 या पॉइंटला रेडी आहे शोल्डर मध्ये अर्धा इंच दाबलं गेलंय। तर बस इथे आपण या पॉइंटने 11 इंचावरती 1 पॉइंट द्यायचा आहे आणि आधी तर जे आपण 2.5 ड्रॉ केले त्याला एक बॉक्स बनवायचं जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित आकार इथे गळ्याचा देता येईल या पद्धतीने। आता बघा हे 2.5 झाल्यानंतर
जी आपण हलकीशी गोलाई द्यायची ती द्यायची आपल्याला 4 इंचावरती, म्हणजेच की या पॉइंटला हलकीशी गोलाई द्यायची आहे। या पॉइंटला 1.5 इंच आपल्याला आत यायचंय। आणि परत इथे आपल्याला या पद्धतीने गोल शेप मध्ये व्यवस्थित आकार द्यायचा आहे, म्हणजेच की या पद्धतीने। हा झाला आपला गळ्याचा आकार। या पद्धतीने जे आपण मेजरमेंट बघितलं त्या पद्धतीने। आता बॅक पोर्शन पूर्ण आपलं ड्रॉ करून झालं, याला आपण कट करून घेऊया। तर बघा या पॉइंटला आपला पाठीमागचा नेक ड्रॉ करून झालाय। आता आपण कट करूया फ्रंट पार्ट। आता जो फ्रंट पार्ट आहे आपल्याला तो कट करायचा। याचं मेजरमेंट आपल्याला डबल घडी कशी घालायची, कमर घेरनुसार बघा। कमर घेर आहे आपला इथे 7.5 इंचाचा, 30 इंचाचा, 7.5चा चौथा पार्ट यात, आणि 2 इंच एक्स्ट्रा आपल्याला टक्ससाठी हवाय, आणि फ्रंट पार्टला आणि 2 इंच आपली मार्जिन। तर यानुसार आपल्याला साधारण 4 इंच एक्स्ट्रा हवंय। हे मी कमरेनुसार आपण याची घडी घातली। आता आपण उंची परत या पॉइंटला आपल्याला हवी आहे। इथे कापडाची सरळ लाईन या पॉइंटला आपण उंची घेऊया। 15 इंचाची आपल्याला उंची हवी। बाकी मेजरमेंट जे एक्स्ट्रा होतं ते आपण ड्रॉ करून घेऊया। तर बघा या पॉइंटला आपण एक्स्ट्राला 5.5चं शोल्डर, 6.5 मुंड्याची उंची, चेस्ट वाईट 2 इंच एक्स्ट्रा, 30 इंचाचा कमर घेर, 7.5चा चौथा पार्ट, 2 इंच टक्ससाठी आणि 2 इंच मार्जिनसाठी एक्स्ट्रा पार्ट आपला ड्रॉ करून झालाय। या पॉइंटला पुढचा जो गळा सेम गळ्याचा घेर आपला 2.5 इंचावरती, जो पुढचा गळा असणार आहे तो 6 इंच आपल्याला या पॉइंटला रेडी हवाय। आपण 6 वरती एक पॉइंट देऊया। इथे एक बॉक्स बनवून घ्यायचा आहे। आणि पुढचा जो गळा आहे त्याला पण आपण या पद्धतीने हलकीशी शोल्डर मध्ये कमी जास्त करायचं नाही, फक्त हलकासा आकार जो आहे तो आपल्याला इथे गोल घ्यायचा या पद्धतीने। थोडे इथे आपण बाहेर जाऊन या पद्धतीने हलकासा गोलाकार घेतला। तर टक्सचं मेजरमेंट आपल्याला कसं घ्यायचंय, या पॉइंट पासून 4 इंचावरती इथे मी घेतलंय 4 इंचावरती। या पॉइंटला टक्स 4 घ्यायचंय। जी मुंड्याची गोलाई आहे ती आपल्याला या पॉइंट पासून 1 इंचावरती घ्यायची हलकीशी। जो फिक्स वाला पॉइंट आहे अगदी आतल्या हाताने आपल्याला याला इथे ड्रॉ करायचंय, कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्रा मेजरमेंट न घेता। आता जो आपला शोल्डर पॉइंट आहे या पॉइंट पासून जे आपल्याला प्रिन्स कटचा आकार द्यायचा आहे तो द्यायचा या पॉइंट पासून 5.5 इंचावरती। इथून 5.5 आपल्याला मेजरमेंट घ्यायचंय। 1, 2 आणि 3 तिघे जे टक्स आहे आधी आपण ड्रॉ करून घेऊया। आता नॉर्मल जो टक्स असतो प्रिन्स कटचा तो आपण इथे ड्रॉ केलाय। यात आपल्याला टक्स घ्यायचा आहे। तर टक्स कसा घ्यायचा आहे, जे मी इथे 2 इंच एक्स्ट्रा घेतलं तो 1 इंच या पॉइंट पासून आणि 1 इंच या पॉइंट पासून। यात आपल्याला करायचं काय, आधी तर आपण टक्स ड्रॉ करून घेऊया। आता बघा इथे आपण टक्स ड्रॉ करून घेतलाय। आता याला आपल्याला नेमकं करायचं काय, या टक्सला आपल्याला कट करायचं आहे, पण याचा आकार आपल्याला या पद्धतीने घ्यायचा आहे। फिक्स आणि तिरकस आपल्याला इथे खाली उतरवायचं। हा पॉइंट पूर्णपणे आपण कट करणार आहोत। हा आपला प्रिन्स कटचा आकार असणार आहे। आता हे झाल्यानंतर अर्धा इंच याच लाईन पासून अर्धा इंच आपल्याला आत जायचंय तिरकस या पद्धतीने। आपण तिरकस आत घेतलंय 4 इंच। या पॉइंट पासून मेजरमेंट 2 इंचाचा आपण टक्स घेतलाय। या पॉइंट पासून आपण 4 इंच घेतलंय। इथे आपण या पॉइंटला 5.5 घेतलंय। 6 आपण गळा घेतलाय, 6.5 मुंड्याची उंची, 5.5चं शोल्डर आणि 2.5 इंचाचा आपला गळ्याचा घेरा। तर सगळे मेजरमेंट इथे ड्रॉ केले। आता कट करताना स्पेशली टक्स साठी आता या पॉइंटला बघ जो आपला टक्स आहे याला आपण जिथे मी लाईन ड्रॉ केली त्यापेक्षाही जो आतला पॉइंट आहे तो मी इथे कट करते, कारण जिथे आपण टक्स ड्रॉ केलाय त्या पॉइंटला आपल्याला शिलाई येईल या हिशोबाने आपण याला कट करायचं आहे। टक्स या पद्धतीने टक्सचा पॉइंट आपण कट केलाय। आता या पॉइंटला अर्धा इंच जिथे मी लाईन ड्रॉ केली साइड पॉइंट पासून याला आपल्याला कट करायचं या पद्धतीने।
मी कापड सरकवलाय, तुम्ही जर कट करत असाल तर आपण स्वतः उठून या पॉइंटला पूर्ण कट करायचे. कापड जर हलवलं तर इथे कमी जास्त होतं, त्याच्यामुळे या गोष्टीची काळजी घ्यायची. या पद्धतीने प्रिन्स कटचा फ्रंट पार्ट आपला रेडी आहे. आता बघा फ्रंट पार्ट रेडी आहे. आता आपण स्लीव इथे कट करायची. हा आपला टक्स पॉइंट असणार आहे. या पद्धतीने फ्रंट पार्ट पण रेडी आहे. तर इथे बघा आपण शिल्लक जो कापड आहे त्याची आपण 4 कापडामध्ये घडी घालायची. या पद्धतीने 4 कापडात घडी. आता बघा या पॉइंटला बंद बाजू मी माझ्याकडून ठेवून घेतली. बंद बाजू मी माझ्याकडून ठेवून घेतली. आता इथे बघा आधी तर आपण जो बॉटमचा पार्ट आहे तिथे सरळ लाईन ड्रॉ करूया, जेणेकरून खालीवर जो कापड असेल तो एका लाईनीत येईल. या पद्धतीने आता स्लीवची उंची कशी, तर आपला ब्लाउजचा जो पार्ट आहे या पॉइंटला स्लीवची उंची आपण घ्यायची आहे. तर इथे बघा स्लीव रेडी आहे 9 इंच. जो आपला बॉटमचा पार्ट आहे त्याचं मेजरमेंट घ्यायचं. 6 इंच बस. का बॉटम 6 इंचाचं आहे. या पॉइंटला जे आहे ते मी 6 घेतलंय. यात मार्जिन जे आहे ते आपण 1.5 इंच घेतली. आता या 1.5 पासून आपल्याला 9 तयार स्लीव आहेत, आपल्याला 10 म्हणजेच की 1 इंच एक्स्ट्रा. अस्तरचे आपलं ब्लाउज 1 इंच आपणच एक्स्ट्रा घेतलंय उंचीसाठी. आता या पॉइंटला इथे सरळ लाईन ड्रॉ करायची. या पॉइंटला सरळ लाईन ड्रॉ केली. आता याच पॉइंट पासून आपल्याला तिरकसं का घेतलं मेजरमेंट टाकायचंय एक 3 इंचावरती. मुंड्याची जी गोलाई आहे ती या पॉइंट पासून आपण घेऊया 8 इंचावरती. आता हे 8 कसं 36 इंचाचं ब्लाउज आहे. 8 आपण याचं मार्जिन घेतलंय आणि यात 1.5 इंचाची आपण मार्जिन ठेवली हलकीशी गोलाई. या पद्धतीने जो आपण 3 वाला आकार दिलाय तिरकसा घ्यायचा आहे. जो मार्जिन वाला पॉइंट तिथे सरळ लाईन ड्रॉ करायची. या पद्धतीने तर नॉर्मल जी स्लीव आहे ती आपली पूर्ण इथे ड्रॉ करून झाली. या पद्धतीने आता यात कटिंग करताना जो ड्रॉ केलेला पार्ट आहे एक्स्ट्रा बाहेरून आपल्याला याला कट करायचं. या पद्धतीने आता यात आपली स्लीवची जी गोलाई आहे ती आपण स्टिचिंगच्या वेळेस देऊया. इथे आपली स्लीव रेडी आहे. जो आपला अस्तराचा जो पार्ट आहे तो पूर्ण आपण इथे कट करून घेतलाय. आता याला काय करायचंय, वर्कवाला आपलं पीस आहे त्याच्यावरती पूर्ण आपल्याला ऍडजस्ट करत त्याला कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्रा न घेता आहे तसं कट करून घ्यायचंय. त्याला आपण कट करून घेऊया.